आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना पक्ष पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे. संभाव्य विलिनीकरणाबाबत दोन्ही गटातील नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मातोश्रीवर येण्याची खुली ऑफर दिली आहे. दानवे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. जो बोन से गए हौद से नहीं आती. शेवटी काय भूमिका मांडायच्या त्यांनी मांडलेल्या आहे. त्यांच्या पक्षांतर्गत सुद्धा कशा पद्धतीनं लाथड्या हे समोर आलेलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा बोलू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आणि सत्ताराने जी भूमिका मांडली ती कोणती अयोग्य भूमिका मांडली. ही जागा तशी पाहायला गेली कारण जनरली कोणत्याही पक्षात अलायन्समध्ये ज्याची जागा जर हे म्हणतात आम्ही शिवसेना आहोत, ही जागा शिवसेनेची, मी स्वतःच निवडून आलो शिवसेनेचा मागश्वास इथं, मग ही जागा यांना का नाही मिळाली. याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीनं यांना पूर्णपणे निस्तनाबूत करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि हीच भूमिका सत्तारांनी मांडली. बरं झालं आता गुवाहाटीचं बाहेर आलं, बरं झालं ना सुरतचं बाहेर आलं. आता आम्ही म्हणत होतो तर नाही, आता सत्तारच बोलले. त्याच्यामुळे वरती बोलवलं तरी ठीक आहे, एखादा माणूस एखादा फॉर्म वापस घेऊ शकतो, पण त्याच्या मनातलं मतदाराला थोडी काही करू शकतो. सत्तार असं म्हणतात की भाजप हे स्लो पॉयझन आहे, पश्चिम बंगालसारखी परिस्थिती निर्माण आहे. आता होईल काय झालेली आहे. ते पुण्यात बघा किती 22-23 लोक मेले. म्हणजे ममता बॅनर्जी आणि भाजप ज्या पद्धतीने सोबत होते नंतर असं म्हणण्यात आलं. तसंच होईल ना. तसं हे भारतीय जनता पार्टीचा स्वभाव आहे. नितीश कुमारचं काय झालं आता आहे राहिलं. मुख्यमंत्री कोणाच झाला, भाजप झाला. नितीश कुमारचा से सुद्धा राहणार नाही येणाऱ्या विधानसभेला. गोव्यामध्ये मगोपचं काय झालं, काहीतरी राहिलं, बिलकुल राहिलेलं नाही. असे अनेक राज्य आहेत की जिथं भारतीय जनता पार्टीनं स्वतःची ताकद नसताना एखादा पक्ष हाती धरला आणि त्या पक्षाचा नंतर त्याच्यात म्हणजे जशी ती मांजरीची गोष्ट नाही का, स्वतःच्या पिल्लाच्या डोक्यावर बसून जायचं, तसा तो प्रकार भारतीय जनता पार्टी करते आणि इथं त्यांनी केलेलाच आहे ऑलरेडी. संजय राऊत असं काल म्हणतात की पश्चाताप झाला असेल तर पक्षप्रमुखांसोबत चर्चा करावी, ज्या पद्धतीनं अब्दुल सत्तार यांनी भाजपसोबत टीका केली होती वक्तव्य. नाही, बरोबर आहे ना. संजय राऊत साहेबांनी जी भूमिका मांडली ती योग्य भूमिका आहे. ज्यांना ज्यांना असा पश्चाताप होत असतो, मला असं वाटतं त्यांनी या भूमिकेचा, ज्या घेतलेल्या भूमिकेचा पुनर्विचार केला पाहिजे. लाडकी बहीण योजनेत घुसखोरी करून जे पैसे लाटले अशा 14,000 पुरुषाकडून जे आहेत आता सरकार पैशाची वसुली करणार. हे पण सरकार या योजनेत पूर्णपणे फसवणूक करते. मी कालही बोललो, या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे. 80 लाख महिला याच्यातून गाळल्या आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी 50-60 लाख महिला याच्यातून गाळण्याची 100% शक्यता आहे. KYC कारण, अन्य अटी शर्ती कारण, वेगळ्या अटी शर्ती लादून याच्यातून कमीत कमी करायच्या. योजना बंद करता येत नाही ना, मग योजनेचे जे लाभार्थी ते कमी करायची एक कृती भारतीय जनता सरकारची. जसं त्यांनी शिवभोजनचं असंच केलेलं आहे. योजना बंद नाही करताना वर्षभर पेमेंटच त्यांनी गरीब लोक बिचारे कंटाळून बंद करतात. तसंच आता लाडकी बहीणमध्ये काहीतरी वेगळी अट शर्त, माहेरचं सासरचं आधार कार्ड, हे लिंकिंग ते लिंकिंग, नोकरी, भाऊ बहीण जाऊ सगळं काढायचं आणि एक एक कमी करायची. मला वाटतं या सिस्टीमने 80 लाख कमी झाले. आणखी येणाऱ्या काळामध्ये 50-60 लाख कमी होतील. आणि मला वाटतं अजून वर्षभरात या सगळ्या लाडक्या बहिणी नावापुरत्या राहतील अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं धोरण दिसतं. दादा, काल तुम्ही वक्तव्य केलं होतं दोन्ही शिवसेना एकत्र राहिल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं, तसं सत्तारांना सुद्धा वाटतं. ठीक आहे, आता काल मी बोललो याविषयी, आता वापस रिपीट काय बोलायचं. सत्तारांना सुद्धा तसं वाटतं. चांगलं आहे ना, स्वागत आहे त्या भूमिकेचं. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.